जय महाराष्ट्र मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे। लाडकी बहीण योजनेची जी शेवटची तारीख होती 18 नोव्हेंबर 2025 ही वगळून आता 31 डिसेंबर 2025 ही करण्यात आलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी नुकतंच ट्विट केलेले आहे। सोबतच पती व वडील नसलेल्या महिलांनी कशाप्रकारे KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे हे देखील सांगितलेलं आहे। तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या प्रक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा। स्वागत आहे सर्वांचं ग्राम जाणकार या चॅनलवर। तर बघा, अदितीताई तटकरे यांनी कशाप्रकारे ट्विट केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC मुदतवाढ। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया करावी असं सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या। परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींनी KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। तर सर्व लाडक्या बहिणींनी 31 तारखेच्या आत आपली KYC प्रक्रिया पूर्ण करा। जर KYC प्रक्रिया करताना आपल्याला काही अडचणी येत असतील तर आम्हाला या WhatsApp नंबरवर मेसेज करा। आम्ही आपल्या प्रश्नाची उत्तरे नक्की देऊ। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।